अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते, नॅचरल सुरुवात करते। म्हणजे चैत्र नवरात्र सुरू आहे। आता बघता बघता उद्या रामनवमी म्हणजेच दुर्गाष्टमी आणि नवमी तिथी, अष्टमी नवमी दोन्ही तिथी एकत्र आलेल्या आहेत। त्यामुळे आपला उद्या दिवस अत्यंत शुभ आहे आणि खूप चांगला योग सुद्धा जुळून आलेला आहे, कारण की उद्या गुरुवार सुद्धा आहे। त्यामुळे या शुभ योगावरती आपल्याला आई भगवतीची कुलदेवीची अत्यंत प्रभावी सर्वात प्रिय असलेली आपल्याला सेवा करायची आहे। ते मी कालच्या व्हिडिओ सांगितलेली आहे, नक्कीच तुम्ही जाऊन व्हिजिट करू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण रामनवमीला कुठली सेवा करावी देवघरासमोर बसून, आणि सोबतच आपल्याला उद्या दुर्गाष्टमी महाअष्टमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला उद्या आई भगवतीला कुलदेवीला एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे। ती पण व्यवस्थित आपल्याला मंत्र स्तोत्र पठण करून अर्पण करायची आहे, की जेणेकरून आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य भरभराट आणि सोबतच घरातला वास्तुदोष सुद्धा आपल्याला निघून जाऊ शकेल। तर अशा प्रकारे ही सेवा किंवा कुठली गोष्ट आपल्याला अर्पण करायची आहे आणि रामनवमीला कुठली सेवा करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत। नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित कळेल। तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चैत्र नवरात्र असेल किंवा शारदीय नवरात्रोत्सव असेल, त्यामध्ये अष्टमी तिथी किंवा नवमी तिथी खूप जास्त महत्त्वाची मानली जाते। कारण की अष्टमी तिथीला आणि नवमी तिथीला आपल्या घरातील कुलदेवीचा कुळाचार हा केला जात असतो। मग महाआरती असेल, नैवेद्य असेल किंवा मुलींना जेव घालणं म्हणजे कुमारिकांना जेव घालणं, समाजच्यांना जेव घालणं किंवा ओटी भरणं देवीची, या सर्व महत्त्वाच्या गोष्टी यावेळेस केल्या जात असतात। तर नक्कीच आता चैत्र नवरात्र सुद्धा चालू आहे आणि त्यातली आता उद्या महाअष्टमी नवमी तिथी एकत्र आलेली आहे। त्यामुळे आपल्याला उद्या आई भगवतीची ओटी जर तुम्हाला भरायची असेल तर नक्कीच तुम्ही आई भगवतीच्या जवळपास प्रतिस्थानावर जाऊन तिथे ओटी भरू शकता। घरच्या घरी सुद्धा ओटी भरू शकता। जर तुम्हाला मूळ स्थानावर जाणं शक्य, मूळ स्थानावर जाऊन सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता, चालेल, काही हरकत नाही। आता मूळ स्थानावर उद्या चैत्र महाअष्टमी आहे, दुर्गाष्टमी आहे, खूप जास्त गर्दी असणार आहे। त्यामुळे जवळच्या तुम्ही प्रतिस्थानावर किंवा घरच्या घरी जरी ओटी भरली तरी सुद्धा चालेल। मग त्यानंतर तुम्हाला वेळ भेटेल तुम्हाला निवांत जाण्यासाठी मूळ स्थानावर जायच्या कुलदेवीच्या आपल्या, तिथे जाऊन तुम्ही त्यांची ओटी भरू शकता निवांतपणे, सावकाशपणे। आता आपल्याला उद्या दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला उद्या आई भगवतीला कुलदेवीला अत्यंत प्रिय असलेलं कुंकुमार्चन उद्या आपल्याला करायचंच आहे। सोबत आपल्याला इतर सेवा सुद्धा करायची आहे। त्या सेवांमध्ये मी खरं सांगेल, तुम्हाला कुठली सेवा नाही जमली आहे आतापर्यंत तर नक्कीच उद्या दिवस चुकवू नका। महाअष्टमी आहे, नवमी तिथी सुद्धा आहे, त्यामुळे आपल्याला उद्या सिद्ध कुंजिका स्तोत्रम 11 वेळेस असेल, 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राची एक माळ किंवा जास्तीत जास्त नामस्मरण करायचं आहे। सोबत दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा एक पाठ किंवा जास्तीत जास्त 2 पाठ जर करता आले, जेवढे शक्य तेवढे पाठ उद्या करता आले तर अतिशय उत्तम। महाअष्टमी आणि नवमी या दोन्ही तिथीला जरी करता आले तरी अतिशय उत्तम असेल। सोबत तुम्हाला इतर ज्या काही सेवा असेल, तुम्हाला आई भगवतीच्या येत असतील, कुलदेवीच्या ज्या काही माहिती असेल, त्या सर्व सेवा उद्या तुम्हाला करायच्या आहेत। ज्यांना, कारण की उद्या रामनवमी निमित्त खूप जण सुट्टी सुद्धा असेल, काही मुलांच्या शाळांना सुट्ट्या सुद्धा लागल्या आहेत। त्यामुळे खरं सांगते, तुम्हाला धावपळ नसेल घरातल्या कुलस्त्रींना, आणि घरातल्या कुलस्त्रीने जर केलं आणि कुमारिकांनी जर सेवा केली आई भगवतीची तर अतिशय उत्तम, खूप जास्त प्रभावी ठरेल। आता उद्या दुर्गाष्टमीला आपल्याला या आता सेवा करायच्या आहेतच, पण सोबत आपला आई भगवतीला कुलदेवीला लवंगा सुद्धा अर्पण करायच्या आहेत। लवंगा, जसं लाल कुंकू आई भगवतीला प्रिय आहे त्याचप्रमाणे आई भगवतीला, आणि खीर सुद्धा प्रिय आहे त्याच पद्धतीने आई भगवतीला आपल्याला उद्या लवंगा सुद्धा अर्पण करायचे आहेत। आता लवंगा कशा घ्यायच्या आहेत तर अख्ख्या पूर्ण फूल असलेल्या, कुठलेही तुटलेलं फुटलेलं चिरलेलं कीड लागलेलं आपल्याला लवंग घ्यायची नाही आहे। अख्ख्या छान मोठ्या टपोऱ्या अशा आपल्याला 11 लवंगा घ्यायच्या आहेत। तुम्ही 11 घ्या, 16 घ्या किंवा 21 घ्या, चालेल, कुठली हरकत नाही। जेवढं तुमच्याकडे असेल यथाशक्ती तेवढ्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहेत, पण त्या चांगल्या स्वच्छ असाव्या, चांगल्या टपोऱ्या, तर फूल वगैरे असावं अशा प्रकारचे घ्यायचे आहेत। तर आता ह्या ज्या लवंगा आहेत त्या आपल्या आई भगवतीला कशा अर्पण करायच्या आहेत। आता उद्या खूप जण, उद्या दुर्गाष्टमी आहे त्यामुळे उद्या आई भगवतीच्या टाकावरती किंवा श्रीयंत्रावर असेल तुम्ही कुंकुमार्चन तर नक्कीच करणार आहात, किंवा फोटोवर असेल कुंकुमार्चन नक्की करणार आहात। तर कुंकुमार्चन झाल्यानंतर तुम्हाला 11 लवंगा सुद्धा तुम्हाला आई भगवतीला तुम्हाला अर्पण करायचे आहेत। जर तुम्ही आता समजा उद्या तुम्ही 16 वेळेस जर तुम्ही उद्या श्री सूक्तमचं पठण करून तुम्ही कुंकुमार्चन करणार आहात, तर त्यावेळेस काय करायचं, थोडंसं कुंकू आपल्याला काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही पहिल्या वेळेस तुमचं प्रत्येक ओवीला तुम्ही कुंकुमार्चन करता, ज्यावेळेस पहिल्या वेळेस तुमचं श्री सूक्तम पठण होऊन जातं त्यावेळेस तुम्ही एक लवंग सुद्धा तिथे अर्पण करा, जेणेकरून तुमचं 16व्या श्री सूक्तम सोबत कुंकुमार्चन आणि लवंगाचं अर्चन सुद्धा एकत्र होऊन जाईल। जर उद्या तुम्हाला कुंकुमार्चन करायचं नसेल तर तुम्ही लवंगांचं अर्चन सुद्धा करू शकता। 11 वेळेस 16 वेळेस तुम्ही पठण करून किंवा 21 वेळेस पठण करून तुम्ही श्री सूक्तम असेल, किंवा जर तुम्हाला शक्य नसेल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे अशा प्रकारे तुम्ही 108 लवंगा सुद्धा अर्पण करू शकता, चालेल। पण 108 लवंगा अर्पण करून त्यानंतर त्या लवंगाचं करायचं काय हा पण खूप प्रश्न पडतो। त्यामुळे 11, 16
कमीत कमी जर लवंग घेतल्या तर अतिशय उत्तम. तर त्या तुम्हाला श्री सूक्तम म्हणून तुम्ही 16 वेळेस पठण करू शकता. प्रत्येक वेळेस श्री सूक्तम म्हणायचं आणि लवंग अर्पण करायची, ते पण चालेल. पण त्या लवंगा ज्या आहे त्या आपल्याला अतिशय स्वच्छ असायला पाहिजेत, ह्याची नक्कीच काळजी घ्यावी. त्या लवंगा अर्पण केल्यानंतर आपल्याला त्या लवंगा तुम्ही अर्पण केल्यानंतर आता कुंकामध्येच त्या लवंगा ठेवायचे नाहीत. कुंकुमार्चन जर केलं किंवा तुम्ही असं पण करू शकता, सरळ सरळ कुंकुमार्चन अगोदर करून घ्या आणि त्यानंतर ते कुंकू काढून घ्यायचं आणि नंतर मग तुम्ही लवंगांचं अर्चन करा, ते पण चालेल. किंवा तुम्ही सरळ सरळ आधी लवंगाचं अर्चन केलं मग कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. आता लवंग अर्चन करताना किंवा लवंग अर्पण करताना तुम्ही 99 मंत्र किंवा तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे किंवा श्रीसूक्तम आहे, हे पठण जरी करून तुम्ही लवंग अर्पण केला तरी सुद्धा चालेल. आणि त्यानंतर ते लवंग काढून घ्यायचे बाजूला आणि मग तुम्ही कुंकुमार्चन करा, ते पण चालेल. थोडा वेळ जास्त द्या उद्या, काही हरकत नाही, कारण की उद्या महाअष्टमी आहे आणि आई भगवतीची जर आपण जास्त जास्त सेवा आणि नामस्तोत्र पठण जर केलं किंवा कुठलीही सेवा केली, उपाय केले तर ते काही वाया जात नाही आपले. ओके, तर आपल्याला हे समजलं असेल. आता अजून एक गोष्ट करायची, ती म्हणजेच काय, उद्या आपल्याला अजून दुसऱ्या 11 लवंगा घ्यायच्या आहेत. तर त्या लवंगा आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा असणार आहे, आई दुर्गाष्टमीला केलेली किंवा नवमी तिथीला केलेली. तर काय करायचं आहे आपल्याला, तुम्ही दुर्गाष्टमी संपेपर्यंत, तुमची अष्टमी तिथी संपेपर्यंत तुम्हाला काय करायचं आहे, किंवा नवमी तिथी जरी असेल तरी सुद्धा चालेल, ज्यांना उद्या जमणार नाही ते नवमी तिथीला करा. महानवमी महाअष्टमी आपणास माहितीच असेल, त्या खूप जास्त महत्वाच्या तिथी असतात नवरात्रीच्या काळामध्ये. तर तुम्हाला काय करायचंय, 11 लवंगा दुसऱ्या घ्यायच्या आहेत आणि त्या 11 लवंगा घेऊन तुम्हाला काय करायचं आहे, ती पण चांगली स्वच्छ टपोरी आणि त्याला फूल वगैरे असलेली असावी, कीड लागलेली नसावी. आता प्रत्येक लवंग एक वेळेस हातात घ्यायची, एक लवंग उजव्या हातात घ्यायची आणि त्याच्यावर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम स्तोत्रम एक वेळेस पठण करायचं आहे. पहिली लवंग घेतली, त्याच्यावर महालक्ष्मी अष्टकम स्तोत्रम पठण करायचं, ती लवंग बाजूला ठेवायची. दुसरी लवंग घ्यायची, त्याच्यावर पण महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र म्हणायचं, ती लवंग बाजूला ठेवायची. अशा तुम्ही 11 किंवा 16 लवंग घेऊ शकता आणि त्या तुम्हाला पठण करायचे, म्हणजे मंत्रोच्चार करून तुम्हाला त्याच्यामध्ये त्या लवंगामध्ये ऊर्जा तुम्हाला निर्माण करायची आहे. ते केल्यानंतर तुम्हाला त्या 11 लवंगा एका लाल पोटलीमध्ये, एका लाल कपड्यामध्ये पोटली बांधून तुम्हाला तुमच्या घरातल्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकता, दुकानातल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता, देवघरामध्ये सुद्धा आई भगवती जवळ तुम्ही ठेवू शकता, चालेल, काही हरकत नाही. आता या लवंगा खूप जास्त ऊर्जादायक असणार आहेत आणि खूप जास्त त्या प्रभावी सुद्धा असणार आहेत, कारण की त्याच्यावर आपण सेवा केलेली आहे म्हणून सांगते आहे. आणि त्या सेवा केलेल्या लवंगा आपल्याला खरं सांगते, तुम्ही जर तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये जरी ठेवल्या तरी सुद्धा त्या तुम्हाला खूप जास्त काही देणाऱ्या आहेत. खूप जास्त तुमच्या ज्या काही अडचणी, संकट, त्रास चालू आहेत त्यातून तुम्हाला मार्ग दाखवणाऱ्या त्या आहे. सोबत तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणून देणाऱ्यातल्या असे असणार आहेत. आता ह्या लवंगा आता समजा उद्या दुर्गाष्टमीला ठेवल्या, त्यानंतर कधी बदलायच्या किंवा त्याचं काय करायचं, तर पुढच्या महिन्यात जी काही दुर्गाष्टमी तिथी येते, प्रत्येक महिन्यामध्ये दुर्गाष्टमी तिथी असतेच, त्या तिथीला तुम्हाला ह्या लवंगा, जुन्या लवंगा बदलायच्या, परत नवीन लवंगा घ्यायच्या, त्याच्यावर परत तशी सेवा करायची महालक्ष्मी अष्टकम स्तोत्रमची आणि त्या लवंगा परत तुम्ही तिजोरीमध्ये किंवा देवघरामध्ये किंवा दुकानातल्या तिजोरीमध्ये ठेवू शकता, काही हरकत नाही. आता जुन्या लवंगाचं काय करायचं, तर जुन्या लवंगा तुम्ही प्रसाद म्हणून प्रत्येक जण एक जण घरामध्ये खाऊ शकतं. तुम्ही नंतर चावून खाल्लं तर काही हरकत नाही, उलट ते चांगलंच आहे लवंग खाल्लेली. नाही जमलं तर तुम्ही काय करायचं, त्याच्यातली थोड्याशा खाऊन घ्या आणि ज्या उरती त्या तुम्ही एक कापूर आणि लवंग असं तुम्हाला रोज संध्याकाळी आपल्याला एका पंथीमध्ये जाळायचं आहे. थोडीशी अक्षदा, कापूर आणि लवंग घ्या, त्याच्यामध्ये जाळायचे आहेत कापुरासोबत आणि पूर्ण घरामध्ये तुम्हाला त्या फिरवायच्या आहेत. घंटानाद करून पूर्ण घरामध्ये जरी फिरवला तरी सुद्धा चालेल, म्हणजे त्या कापुराचा धूप आणि लवंगाचा धूप, ती ऊर्जा पूर्ण घरामध्ये ती तुम्हाला क्रिएट झालेली दिसेल. तर अशा प्रकारे तुम्ही त्या लवंगा अशा प्रकारे सुद्धा तुम्ही त्याचा उपयोग करू शकता, चालेल, काही हरकत नाही. पण नक्कीच त्या जुन्या लवंगा आपल्याला फेकून द्यायचे नाही आहे, तर आपल्याला त्याचा काही ना काहीतरी एकतर खायचे आहेत किंवा त्याची आपल्याला कापुरासोबत जाळून त्या पूर्ण घरामध्ये तुम्ही त्याची धूप म्हणून फिरवू शकता. हे झालं. पण उद्या 11 लवंगा अर्चन करायला विसरू नका. 11 लवंगा जर नाही जमल्या तर नक्कीच कुंकुम अर्चन किंवा सेवा स्तोत्र मंत्र करायला तर आपल्याला विसरायचं नाही आहे. आता उद्या रामनवमी सुद्धा आहे, त्यामुळे आपल्या देवघरासमोर बसून आपल्या मुलांकडून असेल, तुम्ही स्वतः असेल, सगळ्यांनी मिळून उद्या आपल्याला एक वेळेस किंवा तुम्हाला यथाशक्ती जेवढे वेळ जमेल तेवढ्या वेळेस तुम्हाला रामरक्षा स्तोत्रम पठण करायचं आहे. रामरक्षा स्तोत्रम अतिशय प्रभावी आहे, खरं सांगते. भूत, पिशाच, संकट, अडचणी, त्रास या सगळ्यांचं सामोरं जाण्यासाठी किंवा आपल्याला एक आत्मविश्वास वाढवण्यासाठी, धैर्य वाढवण्यासाठी आपल्याला खूप जास्त प्रभावी असं रामरक्षा स्तोत्रम आहे. ते खूप जास्त प्रभावी आहे. त्यामुळे उद्या आपल्याला आपल्या मुलांकडून किंवा स्वतः तुम्ही सुद्धा आपल्या देवघरासमोर धूप दीप लावून आपला राम रक्षा स्तोत्रम नक्कीच पठण करायचं आहे.
तर नक्कीच या प्रभावी सेवा उद्या करायला विसरू नका आणि उद्या आई भगवतीची सेवा नक्कीच करा. अष्टमी आणि नवमी तिथी चुकवू नका. तर सर्व काही सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये. जरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. मी नक्कीच याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेल. श्री स्वामी समर्थ.